गरुड दृष्टी हा प्रकल्प कोणत्या शहरातील पोलिसांनी विकसित केला आहे? गरुड दृष्टी हा प्रकल्प नागपूर शहरातील पोलिसांनी विकसित केला आहे. सध्या 2025 पर्यंत महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका कार्यरत आहेत? सध्या 2025 पर्यंत महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका कार्यरत आहेत. कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच नवीन अतुल्य भारत डिजिटल प्लॅटफॉर्म IIDP लॉन्च केले आहे? पर्यटन मंत्रालयाने अलीकडेच नवीन अतुल्य भारत डिजिटल प्लॅटफॉर्म IIDP लॉन्च केले आहे. अपना घर उपक्रम अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? अपना घर उपक्रम अलीकडेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुरू केला. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच गुजरातमधील भावनगर येथून कोणत्या नवीन एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच गुजरातमधील भावनगर येथून अयोध्या एक्सप्रेस या नवीन एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. राजस्थानमधील थैरथल जिल्ह्याचे नाव बदलून काय करण्यात आले? राजस्थानमधील थैरथल जिल्ह्याचे नाव भतूर हरिनगर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या ठिकाणच्या हिल स्टेशनमधील हात रिक्षावर बंदी घातली आहे? सर्वोच्च न्यायालयाने माथेरान महाराष्ट्र ठिकाणच्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षावर बंदी घातली आहे. फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी कोठे उभारली आहे? फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी हैदराबाद येथे उभारली आहे. दरवर्षी जागतिक अवयव दान दिवस कधी साजरा करण्यात येतो? दरवर्षी जागतिक अवयव दान दिवस 13 ऑगस्टला साजरा करण्यात येतो. नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 गोंदिया, ऑप्शन नंबर 2 भंडारा. या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये करा.